पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांडवर हल्ला केला नाही, भारतीय लष्कराकडून स्पष्ट. किराणा हिल्सवर हल्ला न केल्याची माहिती. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम भेदणं पाकिस्तानला अशक्य. पाकने वापरलेले तुर्कीचे सर्व ड्रोन भारतानं पाडले. भारतीय सैन्याने दाखवलं पाकवरील कारवाईचे व्हिडिओ आणि फोटो. आमची लढाई दहशतवादाविरोधात, मात्र पाकिस्तान लष्कराने दहशतवाद्यांना साथ दिली. त्यांच्या नुकसानाला तेच जबाबदार. भारतीय सैन्यानं पुन्हा फाडला पाकिस्तानचा बुरखा. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मधील चर्चेची वेळ बदलली. संध्याकाळी 5 वाजता होणार चर्चा. पीओके आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी भारत आग्रही. पाकिस्तान, इंडोनेशिया आणि बांगलादेशातून भारतात 15 लाख सायबर हल्ले. सायबर हल्ल्यांमधून मोठ्या प्रमाणात डेटा चोरीचा प्रयत्न. सायबर पोलिसांनी हाणून पाडले हल्ले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही ऍक्शन मोडमध्ये. वर्षा बंगल्यावर बोलवलेल्या बैठकीत नागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा. मुंबईबाबत खबरदारी आणि अधिक समन्वयाने काम करण्यावरती भर. भारतातील श्रीनगर वगळता 32 विमानतळांवरील सेवा पूर्ववत. भारत पाकिस्तान तणावामुळे सेवा होती बंद. शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर. राज्य शिखर बँकेच्या कार्यक्रमाला लावली हजेरी. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राज्य शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल होणार जाहीर. निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही उत्सुकता. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा. बागलाण भागात ओढे नाल्याला पूर, तर नगरच्या पाथर्डीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत. विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त. रोहित शर्मा पाठोपाठ विराटची ही निवृत्ती. इंग्लंड दौऱ्याआधी भारताला मोठा धक्का.